भूषण पाटीलने नवी मुंबईचे नेतृत्व करत असताना मात्र भरपूर चर्चेमध्ये होते भूषण पाटील आणि आज या क्षणाला आपल्या गावासाठी पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतील. CR पाटील फाउंडेशन या टीमचे खऱ्या अर्थाने कर्णधार म्हणता येईल. जरी राकेशला टॉससाठी ते बोलवत आहेत, प्राचार्याने केलंय, पण तो खरे कॅप्टन तर भूषणच आहेत. या मॅचसाठी राकेश ललगोंडे आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ कॅप्टन. दुसऱ्या बाजूला तेजस म्हात्रे यांचा संघ जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर आदित्य. आदित्य आदित्य पाटील गोलंदाजीसाठी आणि आम्ही सरचं स्वागत करतोय राहुल यांचं. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचे 12th मॅन आणि सातत्याने त्यांची भूमिका ही भरपूर महत्त्वाची असते. रेकॉर्ड सातत्याने ते आम्हाला सांगत असतात आणि पुन्हा एकदा राहुल आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम या दोन्ही टीम्स नुकताच झालती मच्छिंद्र स्मृती चषकामध्ये आमने सामने भिडल्या होत्या. त्यावेळेस CR पाटील फाउंडेशन टीमने तुर्बेट टीमने त्यांना पराभूत केलं होतं बामणडोंगरी टीमला. मॅचला होईल सुरुवात. आदित्य पाटील गोलंदाजीसाठी तयार. समोर नमित पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये. नमित पाटील फसलाय का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते परंतु बॉल लाईनच्या बाहेर. शुभमला बॉल थांबवता आलेला नाही आणि ज्या प्रकारे नमित पाटील फॉर्म मध्ये आहे ही कॅच घेणं भरपूर महत्वाचं होतं. आदित्य पाटील यांच्यावरती मात्र पहिलाच बॉल खेळत असताना हल्ला केला. विकेट टेकर आहे या टीमचा. पहिल्या ओव्हरमध्ये सातत्याने विकेट घेणं ही खासियत आहे आदित्य पाटीलची. ट्रेंट बोल्टही म्हणता येईल या टीमचा. ट्रेंट बोल्ट आदित्य पाटील ज्या प्रकारे त्याची गोलंदाजी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाजवाब फटका. व्हॉट अ शॉट. नमित पाटीलच्या बॅटमधनं लगातारचा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. नमित पाटीलची बॅट मैदानाच्या आतमध्ये तापली आहे आणि ज्यावेळेस तो अशा फॉर्म मध्ये असतो ना त्यावेळेस त्याला थांबवणं थोडंसं कठीणच आहे. दोन्ही बॉल आदित्य पाटीलला ऑनलाईनच्या बाहेर पाठवलाय. उल्वे नोड मधला दादा संघ सोनारीच्या मैदानावरती नुकताच 2 सामने जिंकलाय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघ आणि पुन्हा एकदा नवी मुंबई नगरीमध्ये आपल्याला ते खेळताना दिसत आहेत. परंतु समोर कडवं झुंज आहे. भूषण पाटील यांचा संघ आहे तर मैदानामध्ये तुम्हाला झुंज तर चांगलीच द्यावी लागणार आहे. फाईट चांगली द्यावी लागेल. आदित्य पाटील तिसरा बॉल घेऊन पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार. यावेळेस पुन्हा एकदा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये पाहिलं नमितने आणि तिथेच मारण्याचा प्रयत्न. जरी मिस टाइम झाला तरी बॉल बॉन्डलाईनच्या बाहेरच जाणार आहे त्यालाही माहिती आहे. तिसऱ्या सर्कलच्या वर्ण बॉल तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी नंबर तकदीर पाटील 3 जो आपल्याला पाहायला मिळाला. आदित्य पाटील कमबॅक करावा लागणार आहे आदित्यला. 4 ओव्हरची ही मॅच आहे. भरपूर उशीर झाला आजच्या दिवसामध्ये. आयोजकांना विनंती करतोय की जे बाकीचे उद्याचे जे टीम्स आहेत 8 त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जसा वेळ आपला आज वाया गेलाय 2 तासाचा उद्या जाता कामा नाहीये. गोलंदाज आदित्य पाटील पुन्हा एकदा तयार होईल. ओलशेट टीम भरपूर उशिरा आली. 2 तास ही स्पर्धा थांबली. पहिली मॅच चालू झाल्यानंतर पहिली मॅच 12 वाजता संपली. सेकंड मॅच 2:15 वाजता चालू झाली आहे. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा बीट केलं आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नमित पाटील याला मात्र थोडंसं शांत ठेवले. पहिले 2 बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवले नमितने. त्याच्यानंतरचे दोन्ही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळाले. डॉट बॉल पाहायला मिळतात. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. समोर नमित पाटील आहेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅटची एज आणि सरळ डिक्लेअर इजर मध्ये एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या धावा 13 रन्स. 13 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवी मुंबई नगरीमध्ये जास्त प्रमाणामध्ये बामणडोंगरी संघ दिसत नाहीयेत.
ज्या वेळेस हा संघ खेळलाय त्या वेळेस प्रभावित केलाय. मग आपण बाळामामा चषकामध्येही त्यांना पाहिलं होतं करावाच्या मैदानावरती, मग मच्छिंद्र स्मृती चषकामध्येही त्यांना पाहिलं होतं, मग वनमंत्री चषक नेरूळच्या मैदानावरती त्यांना खेळताना पाहिलं आणि आज प्रथमताच या मैदानावरती आपला खेळताना दिसतोय. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी जे शिरोण्याच्या मैदानावरती हा खेळण्यासाठी संघ उपस्थित पाहायला मिळतोय. जुगावच्या मैदानावरती हा संघ खेळलाय. याही वेळेस मात्र बीट केला. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आदित्य पाटीलचा चांगला कमबॅक झाला. या ओव्हरमध्ये फक्त 13 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि त्याच्यानंतर आदित्य पाटीलने पूर्णपणे शांत ठेवलाय. ओमकार नाईक आलेत गोलंदाजीसाठी. ओमकार नाईकने भरपूर वर्ष अगोदर या टीममध्ये पदार्पण केलं होतं. आम्ही पाहिलं होतं ओमकार नाईकला. त्यावेळेस आदित्य पाटील हे टीममध्ये खेळत नव्हते. त्यावेळेस संदेश गोंधळी कदाचित टीममध्ये खेळत नव्हते, शुभम खेळत नव्हते, तकदीरी खेळत नव्हते. त्यावेळेस आम्ही ओमकारला पाहिलं होतं गोलंदाजी करत असताना आणि एवढा वेगही नव्हता ओमकारकडे, परंतु गोलंदाजी खूप चांगली करायचे. आणि आज या गोलंदाजाचा दर्जा थोडासा वेगळाच आपल्याला पाहायला मिळतो. मग उल्वेनोड प्रीमियर लीग असेल तिथेही चांगली कामगिरी ओमकार नाईकची आपल्याला पाहायला मिळाली. आज आयकॉन खेळाडू म्हणून उल्वेनोड प्रीमियर लीगमध्ये तो खेळताना आपल्याला दिसलाय. मग पनवेल प्रीमियर लीगमध्येही खूप चांगली कामगिरी त्यांनी केली यंदाच्या हंगामामध्ये. आणि रायगड प्रीमियर लीगची एक ट्रॉफी त्यांनी जिंकली आहे. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीम मधून खेळत असताना रायगड प्रीमियरला मेडल षटक टाकण्याचाही कारनामा ओमकार नाईकने केला. तो समोर आपल्याला पाहायला मिळतो नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील. पहिल्याच बॉलवरती बीट केला. पहिलाच बॉल डिक्लेअर रिझर्व्ह मध्ये बॅटची एज लागल्यानंतर नाराजगी व्यक्त केली भूषण पाटील यांनी. आणि की त्यांना माहिती होतं हा शॉर्ट बॉल होता आणि पुल करण्यासाठी योग्य बॉल होता. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात धावा आता 14 धावा धावफलकावरती लागल्यात. ओमकार नाईक पुन्हा एकदा तयार होत आहेत. ओव्हर पिच बॉल आहे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला तकदीर पाटील आहेत आणि त्यांच्या हातात कॅच ड्रॉप होणार नाहीये. फलंदाज क्रमांक पहिला नवी मुंबईचा कोहिनूर मैदानाच्या बाहेर चाललाय. भूषण पाटीलचा खेळ अगदी सस्त्यामध्ये संपलाय. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमच्या विरोधामध्ये जास्त मोठी खेळी करता आलेली नाहीये भूषण यांना. आणि भूषण पाटील पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसरा बॉल खेळत असताना लॉंग ऑफला अगदी सहजरित्याने कॅच पकडली आहे तकदीर पाटीलने. आणि पहिला धक्का लागलाय टीम CR पाटील फाउंडेशन कुमार लेवन तुर्बे या टीमला. तो ओमकार नाईक या खेळाडूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांचा उल्लेखही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. भानुदास म्हात्रे या टीमचे जुने जाणते खेळाडू. तेजस म्हात्रे भरपूर वर्ष झाले बामणडोंगरी टीम मधून खेळतात. पण त्यावेळी दबदबा होता बामणडोंगरी टीमचा उल्वेनोड मध्ये, यात काही शंका नाही. ज्यावेळेस तरघरचं ते खालचं मैदान होतं ना त्यावेळेस आम्ही या टीमला पाहिलं होतं. आणि जो दबदबा आता निर्माण केला तेवढा दबदबा नव्हता, परंतु त्यावेळेलाही उल्वेनोड मध्ये दबदबा निर्माण केलेला होता. परंतु आता उल्वेनोड मध्ये असा राहुल आम्हाला सांगतात की उल्वेनोड मध्ये आम्हाला प्रवेश फी देतच नाहीये, म्हणजे एंट्री देतच नाही असं म्हणतात ते. एवढा दादा संघ हा झालेला आहे. भरपूर जागेमध्ये एंट्री नाही आहेत कारण की तेवढा दर्जाचा संघ झाला आहे हा तयार. आणखीन एक बाउन्सर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नंबर क्रमांक 3 वरती रोनित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. नमित पाटील यांचे मोठे बंधू रोनित पाटील. तर राहुल सांगतात जरूर आम्हाला की उल्वेनोड मध्ये आम्हाला एंट्री नसते, पण उल्वेनोड मध्ये असं संघ तयार झाला पाहिजे ना की जे तुम्हाला झुंज देतील. नुकताच झालेली जी गोपाळ शेठ जी स्पर्धा आहे त्यामध्ये हा संघ खेळताना जरूर दिसतो, परंतु त्यांची घरची स्पर्धा होती. आणि 14 धावा दाफलकावरती. आणि आमचे लेजंड खेळाडू तानाजी काका या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सांगत होते ते जुनी गोष्टी जे आहेत ते ताजा करत होते. बॅटची एज लागली आहे. रोनित पाटीलची विकेट मिळाली आहे बामणडोंगरी टीमला. आणखीन एक धक्का लागलाय टीम कुमार लेवन तुर्बे टीमला. CR पाटील फाउंडेशन कुमार लेवन तुर्बे टीम मात्र थोडासा
बॅकफूट वरती पाहायला मिळतो. रोनित पाटील ही अगदी स्वस्त्यामध्ये बाद होतात. टीमची धावसंख्या 14 बॉल झाले ते ओव्हरचे 5. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओमकार नाईकने आतापर्यंत 5 बॉल टाकलेत, त्याच्यामध्ये त्याने फक्त एक सिंगल रन खर्च केली आहे. 2 विकेट्स घेतले. 2 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये तो यशस्वी झाला. चला ओमकार नाईक. तर राहुल आम्हाला सांगतायत की नवीन संघ जर आमच्या समोर लागला तर आम्हालाही थोडं बरं वाटतं खेळण्यासाठी. नेहमी तेच संघ लागून आमची प्रॅक्टिस होते आणि तेवढी मजा येत नाही आहे. एक नौका संघ जर समोर असेल खेळण्यासाठी तर वेगळीच मजा येते. तो आजही या मैदानावरती तेच होणार आहे. बोनकोडे संघ उपस्थित नाही. बोनकोडेसोबत मॅच झाली असती. CR पाटील फाउंडेशन तुर्बे टीमसमोर तुम्ही नेहमी खेळत असता. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न उमेश कांबळेचा. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार बाउंड लाईनच्या बाहेर म्हणता येणार आणि हे बॉल पकडलाय आणि बसुराजने पाहिलं ते की त्याचा पाय सीमारेषेला लगत होता. षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागली आता 20 धावा. 20 रन स्कोर कार्ड वरती 20 धावा धावफलकावरती लागल्यात. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो मच्छिंद्र स्मृती दारावे या टीम सोबत खेळणारा. चला शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज जीत खोत आपल्याला पाहायला मिळणारा. जोफ्रा आर्चर या टीमचा. खेळ संपला. टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागल्या. जीत खोत यांचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. एक सिंगल रन. क्रिश मात्रे आणखीन एक क्रिश आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा 5वा क्रिश असणार आहे जिन्मय जोशी आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती. ते सकाळपासून भरपूर डायलॉग झालेत राहुल आमचे, कारण की हा 5वा क्रिश आहे जो मैदानावरती सध्या खेळतोय आजच्या दिवसामध्ये. टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागल्यात. जोफ्रा आर्चर म्हटलं जातं या खेळाडूला. जीत खोत त्याच्या जर्सीवरतीही नाव आर्चरचं असतं. यावेळेस जर पाहिला तर चांगला चेंडू होता मी तर म्हणेन, परंतु टप्पा जो आहे तो पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागली आहे 22-22. 22 धावा धावफलकावरती. उमेश कांबळे त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आला. राईट अमोव द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फर्स्ट स्लिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत रोहित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज जीत खोत आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. नमित पाटील नॉन स्ट्राईक वरती आहेत. त्यांना स्ट्राईक वरती लवकरात लवकर आणावा लागणार आहे. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. क्रिश येईल तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन मिळेल CR पाटील फाउंडेशन कुमार लंतुर्बे टीमला. CR पाटील फाउंडेशन कुमार लंतुर्बे टीम चांगल्या फॉर्म मध्ये. सुरुवात तर चांगली झाली आहे या हंगामाची आणि नेहमीच करत असते ही टीम. अभि सारखा गोलंदाज, राकेश सारखा गोलंदाज या टीमकडे आहे. यावेळेस बॅटची एज लागली आहे का? भरपूर वेगाने हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. किपरने बॉल पकडल्यानंतर जी शाबासकी दिली जीत खोतला, असं वाटलं होतं की बॅटला बॉल लागलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23 धावा थांबल्यात. यावेळेस फटका चांगला आहे, लाजवाब आहे. एलिव्हेशनची कमतरता आहे का? हो आहे. फलंदाज झालाय बाद. नमित पाटील मैदानाच्या बाहेर चाललाय. फटका चांगला होता.
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला होता, परंतु सीमारेषा ओलांडू शकलेला नाही. हा सिक्सरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. आणखीन एक फलंदाज बाद. नमित पाटील, तिसरा धक्का लागलाय CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे या टीमला. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये आपला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 23 धावा दाफलकावरती लागल्या. 3 विकेट CR पाटील फाउंडेशन तुर्भे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा एलिव्हेशनची कमतरता आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक क्रिश म्हात्रे आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक विकेटचं पतन. हेमंत पाटील मैदानाच्या बाहेर झालाय. नमित पाटील बाद, हेमंत पाटील बाद, रोनित पाटील बाद, भूषण पाटीलही बाद झालेत. 4 महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर. 23 धावसंख्येवरती गाडी थांबली आहे धावसंख्येची CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीमची. जी सुरुवात नमित पाटीलने करून दिली होती. असं वाटलं होतं कुमार 11 तुर्भे संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. भूषण पाटीलही सांगत असतील का आता शेवटचं षटक जे शिल्लक आहे त्या षटकामध्ये जर 2 षटकार आले ना तर चांगली फाईट देता येईल भूषण पाटीलच्या टीमला. आणि की या मैदानावरती जास्त प्रमाणामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं म्हणजे कठीण आहे या मैदानावरती. 3 धावा दिल्यात जीत खोतने आणि 2 विकेट महत्वाचे घेतलेत. एक तर नमित पाटील आणि दुसरी म्हणजे हेमंत पाटीलची विकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात रवी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये चाललेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज भानुदास म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. अनुभव भरपूर प्रचंड अनुभव आहे भानुदास म्हात्रे यांच्याकडे. उल्वे नोड मधला क्रिस गेल हे नाव मात्र या खेळाडूला दिलं गेलंय. आणि भानुदास म्हात्रे त्यावेळेस भरपूर ट्रेंडिंग मध्ये होते बॅटर. त्यावेळेस म्हटलं तर कोरोनाच्या अगोदरचा जो काळ असेल तो म्हणता येईल. भानुदास म्हात्रे यांनी उल्वे नोड अक्षरशः दणानून सोडलं होतं. यावेळेस फ्लाइट देत आहेत भानुदास म्हात्रे. पहिले 2 बॉल मात्र दोन्ही बॉल निर्धाव पाहायला मिळतात. उमेश कांबळे, आज राहुल कांबळे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दिसत नाहीयेत. विकेट मिळाली आहे. उमेश कांबळेही बाद झालेले आहेत तर राहुल कांबळे आज उपस्थित नाहीये. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये थोडासा धक्का तर लागलाय CR पाटील फाउंडेशन तुर्भे टीमला, कारण की मधल्या फळीमधला मजबूत फलंदाज राहुल कांबळे आज नाहीये. राकेश निलगोंडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. भानुदास म्हात्रे फ्लाइटेड डिलिव्हरी टाकून मात्र चकवण्याचा प्रयत्न करतायत. तो अनुभव त्यांच्याकडे आहे, तो अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. भानुदास म्हात्रे समोर राकेश आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फ्लाइट मध्ये फसवण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल डिक्लेअर मध्ये पाहायला मिळतोय. 4थ्या बॉलवरती एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 24. 6 चेंडू डॉट गेल्यानंतर या 7व्या बॉलवरती रन आली आहे तुर्भे टीमसाठी. खराब बॅटिंग प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला. आणि की लगातार 6 चेंडू निर्धाव खेळले कुमार 11 तुर्भे टीमने आणि 7व्या बॉलवरती एक सिंगल रन आली आहे. भानुदास म्हात्रे वर पिच बॉल होता, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. नाराजगी व्यक्त केली आहे भूषण पाटील यांनी. आम्ही पाहतो एक्सप्रेशन त्यांचे. ओव्हर पिच बॉल होता, हा बॉल पाठवण्यासाठी तयार राहायला हवा होता राकेशने. आणखीन एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये अभि चाललाय. 6 फलंदाज बाद. शेवटचा बॉल असणार आहे पहिल्या सत्राचा आणि फेस करण्यासाठी रवी म्हात्रे हे स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पहिलाच बॉल खेळणार आहेत या मॅचचा रवी म्हात्रे आणि या इनिंगचा शेवटचा 24 वरती 6 सध्या स्थिती आहे CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीमची.
5 बॉलमध्ये एक धाव फक्त खर्च केली, एक विकेट मिळवली आहे. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, हाही बॉल मात्र निर्धाव. शेवटच्या ओव्हरमध्ये भानुदास मात्राने फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली, एक महत्वाची विकेट्स म्हणजे 4 निर्धाव चेंडू टाकले आहेत. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमची, ज्या गोलंदाजीसाठी बामणडोंगरी संघ ओळखला जातो. गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार लागले ना, तसा राहुल उभा राहिला होता, परंतु त्याच्यानंतर जी विकेट मिळाली त्याच्यानंतर पुन्हा एकदा राहुल जो आहे तो रिलॅक्समध्ये बसला आमच्या समवेत. तर 24 या धावसंख्येवरती थांबवलं आणि 24 बॉलमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. आमचे गुणले जिन्मय जोशी ते आम्हाला कळवत आहेत. तर शेवटचे 12 बॉल खेळलेत टीम CR पाटील फाउंडेशन टीमने आणि त्यामध्ये 12 बॉलमध्ये फक्त 4 धावा CR पाटील फाउंडेशन कुमारलन तुर्बे टीमच्या बॅटरने बनवलेत. फक्त 12 बॉलमध्ये शेवटच्या 4 धावा आल्यात आणि तीच चूक झाली CR पाटील फाउंडेशन टीमची. एवढाच लो स्कोर त्यांनी उभा केलाय. आणि दुसऱ्या बाजूला जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी राहुल आम्हाला सांगतायत की सकाळच्या सत्रामध्ये सोनारीच्या मैदानावरती आम्ही 3 ओव्हरमध्ये 15 धावा डिफेंड करून आलोय. या मैदानामध्ये आत्मविश्वास त्यांचाही खूप चांगलाच वाढलेला आहे. तर 25 धावा बनवायच्या 24 बॉलमध्ये. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. चला यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ मच्छिंद्र स्मृती धारावे टीमच्या सोबत खेळणारा. 24 बॉलमध्ये 25 धावा या रोखायच्या आहेत. अभि आपल्याला पाहायला मिळतोय. अभि लिंबोळे पहिला बॉल घेऊन समोर संदेश गोंधळी आहेत. संदेश गोंधळे यांच्यासाठी हा बॉल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा बॉल. व्हाईट बॉलने केली आहे सुरुवात. धावा तुम्ही डिफेंड करताय अगदी 24 बॉलमध्ये 25 धावा डिफेंड करताय आणि एक्स्ट्रा धावा तुम्हाला आता कमी खर्च करावे लागणार आहेत. तकदीर पाटील नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अभि पुन्हा एकदा होतो तयार. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला खेळत डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राकेश आपल्याला पाहायला मिळाले कारण की आमचे जे मान्यवर बसले त्यामुळे आपल्याला दिसलं नाही. आमचे जिन्मय जोशी ते चकित झाले की बॉल बॉन्डलाईनच्या दिशेने चाललाय परंतु सर्कलमध्येच राकेश निंगोळेने कॅच पकडली आणि संदेश गोंधळीचा खेळ संपुष्टात आला. अभि लिंबोळे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये अभि लिंबोळे कारण की बेलापूरच्या मैदानावरती त्यांनी 5 विकेट्स घेतले होते
आज गावदेवी ऐरोली समोर टीम होती. गावदेवी ऐरोली अगेन्स्ट त्यांनी 5 विकेट घेतले होते आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. आणि त्यांनी सांगितलं ॲज अ तुर्बे टीमकडनं खेळत असताना माझं चांगलं प्रदर्शन राहिलंय. भूषण पाटील अर्थात भाऊ यांची चांगली साथ मला लाभते आणि त्यांच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव तसे सांगत असताना शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा डिफेंड करायची ही ताकद कुमारलेन तुर्बे टीमकडेही आहे असं नाहीये. हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये यावेळेस. बॉल जर पाहिला तर लाजवाब होता. खूप चांगला चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अभि लिंबोळेचा बॉल, कटर बॉल. बॉल पहा कसा बाहेर निघाला. बॉल वळण घेतलं भरपूर मोठ्या वळणाने मात्र चकित केलं शुभम पाटीलला. गोलंदाज अभि पुन्हा एकदा तयार होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू डॉट बॉल टाकला गेलाय. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्बे टीम करणार आहे. कारण की चांगले गोलंदाज आहेत. कॅप्टन्सी इम्पॉर्टंट. राकेश निलगोंडे कॅप्टन आहेत या टीमचे, परंतु विकेट किपर मागणं सूत्र हलतायत. महेंद्रसिंग धोनी यांची आठवण आम्हाला सातत्याने येते. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका चांगला आहे. आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे आणि बॉल सीमारेषा पार चाललाय. चौकार आला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय अभि लिंबोळीच्या विरोधामध्ये पहिला बॉल फेस करत असताना निर्धाव पाहायला मिळाला. सेकंड बॉल ही शुभम पाटीलला त्यांनी बीट केलं, परंतु तिसऱ्या बॉलवरती चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागली 5. वेळेस फटका जर पाहिला तर फसला होता आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्ष तैनात होते आणि हर्षने कॅच पकडली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला दुसरा धक्का लागला. अभि लिंबोलेने 2 झटके आतापर्यंत दिलेले आहेत जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. 2 लेफ्ट हँडर, दोन्ही लेफ्ट हँडरला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. षटक क्रमांक पहिला संपले. टीमची धावसंख्या 5 धावा दाफलकावरती. विकेट क्रमांक दुसरी गेली. टीमची धावसंख्या दाफलकावरती 5-2 गेली बाद जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम आपल्याला पाहायला मिळते. राकेश निलगोंडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आलाय. समोर तकदीर पाटील आहेत. टीमची धावसंख्या 5. 20 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल मात्र डिक्लेरेशन मध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन मिळेल जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. राकेश निलगोंडे जो आहे तो भरपूर चांगला गोलंदाज आहे. प्रभावित केलंय राकेश निलगोंडेने आणि भूषण पाटील यांची मदत राकेशला मिळते. सातत्याने देत ओव्हरमध्ये हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला होता. सातत्याने आपल्याला पाहायला मिळत होता हा गोलंदाज, परंतु या गोलंदाजाला दुसऱ्या ओव्हरमध्ये प्राचारण केलं लगेचच. यावेळेस चेंडू हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. कॅच पकडली गेली आहे. तकदीर पाटीलची विकेट मिळाली आहे. CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्बे संघ मात्र या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करत असताना आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तकदीर पाटील बॅक टू द डगआउट.
रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये चाललेत आणि सांगतायत आम्हाला राहुल, जोपर्यंत भानुदास म्हात्रे डगआउटमध्ये आहेत ना तोपर्यंत ते मैदानामध्ये येत नाही, तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही आहेत. आणि आमच्या बाजूला जे बसले जिन्मय जोशी, त्यांची भरपूर धुलाई केली होती भानुदास म्हात्रे यांनी धारावीच्या मैदानावरती. ते सांगतात आम्हाला की माझी धुलाई केली होती, ते आठवण करून देतात आम्हाला. तर मॅच इंटरेस्टिंग झालेली आहे. सी आर पाटील फाउंडेशन कुमारलन त्रिवे संघाला हलक्यात घेऊन जमणार नाही आहे. मास्टर माइंड कॅप्टन त्यांच्याकडे आहे. 10PL ची स्पर्धा ज्यांनी जिंकली आहे, ते स्वप्न असतं प्रत्येक टेनिस क्रिकेटरचं, ती स्पर्धा या कॅप्टनने जिंकली आहे, अर्थातच भूषण पाटीलने जिंकली आहे. त्याच्या टीमला पराभूत करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष तर करावाच लागणार आहे. आणि तोही नवी मुंबईमध्ये येऊन जर भूषण पाटीलच्या टीमला पराभूत करायचं असेल ना, जरी लो स्कोर असला ना तरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. राकेश निलगोंडे, हा डिसिजन भूषण पाटीलचा खूप चांगला राहिलाय. 15 मध्ये बनवायचे ते 19. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक सिंगल रन, दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगाने रोहित पाटील आलेत आणि इथे मात्र 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल लागली 8 धावा धाफलकावरती लागल्यात. आता 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल 17ची गरज आहे. आणि राहुल, मॅच अशा सिच्युएशनला आहे ना की षटकाराची गरज नाही आहे. इथून जर तुम्ही सिंगल डबल ही जर काढत गेले तरी टार्गेटच्या जवळ पोहोचू शकता. मॅच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जिंकू शकता. अशा मॅचमध्ये आम्ही सातत्याने पाहिलेलं आहे. बॅटर मोठे फटके खेळण्यासाठी जातात आणि डॉट बॉल भरपूर प्रमाणामध्ये होतात आणि प्रेशर जो आहे ना तो बॅटर्सवरती येत राहतो, त्यामुळे ते पराभूत होतात लो स्कोरिंग मॅच. परंतु इथून बामणडोंगरी टीम सिंगल डबलवरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर ही मॅच जी आहे ना ती आरामात जिंकतील, अगदी सहजरित्याने जिंकतील, यात काही शंका नाही आहे. 13 मध्ये बनवायच्या 17 धावा. राकेश निलगोंडे, लाजवाब षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय राकेशचं. यावेळी चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने, नमित पाटील आलेत, आणखीन एक विकेटचं पतन. रोहित म्हात्रे मैदानाच्या बाहेर चाललाय. मॅच फसली आता जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमसाठी. 12 मध्ये बनवायच्या 17 धावा. मॅच मध्ये पुनरागमन केलं सी आर पाटील फाउंडेशन कुमारलन त्रिवे टीमने. 2 षटकं आणि या दोन्ही षटकं ते भूषण पाटील अर्थात सी आर पाटील फाउंडेशन कुमारलन त्रिवे टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. क्रिश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर, भरपूर लांबचा नंबर दिलाय राहुल क्रिश म्हात्रेला बॅटिंग ऑर्डरमध्ये, कारण की पहिल्या 3 नंबरवरती आम्ही क्रिश म्हात्रेला सातत्याने बॅटिंग करत असताना पाहिलंय. परंतु या मॅचमध्ये भरपूर उशीर आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिश म्हात्रे 6व्या क्रमांकावरती क्रिश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणता येतोय? नमित पाटील ला आमंत्रित केले गेले. राहुलच्या मनामध्ये थोडीशी धगधग होतीये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17ची गरज आहे. या अगोदर अशी कुठे मॅच झाली आहे का लो स्कोरिंग आणि तिथे पराभूत झालाय संघ? चला, 12 मध्ये 17 बनवायचे आहेत. यावेळेस एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये 16 बनवायचे आहेत. राहुलला मी हा प्रश्न विचारला, तसंच राहुलने सांगितलं की जाऊ दे आता, नको तो विषय, आता 11 मध्ये 16 बनवायचे त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करू. राहुल सध्या ट्रेंडिंग मध्ये. संदेश गोंधळीच्या रील जेवढ्या व्हायरल होत नाही ना तेवढ्या व्हायरल मात्र राहुलची झालेली आहे. ते कुणाल दाते सरांनी जे सांगितलं होतं की पाठीचा कणापणा या टीमचा राहुल आमचा. 11 बॉल आणि 16ची गरज आहे. या मॅच मध्ये नमित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्रिश म्हात्रे सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. क्रिश म्हात्रे, फुल टॉस बॉल आहे, चुकीचा बॉल होता, परंतु या बॉलवरती जास्त नुकसान होणार नाहीये सी आर पाटील फाउंडेशन कुमारलन त्रिवे टीमचं. एक सिंगल रन मिळणार आहे. आता 10 मध्ये बनवायच्या धावा टीम्स बामणडोंगरी टीमला. 15, 10 चेंडू आणि 15ची गरज आहे. 10 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. मॅच अगदी सोपी आहे. एखादा मोठा फटका मॅच पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल, परंतु जो दबाव निर्माण केलाय सी आर पाटील फाउंडेशन कुमारलन त्रिवे टीमने, तिथून पुनरागमन करणं. आणखीन एक चेंडू भन्नाट वेगाने यॉर्कर पद्धतीचा हा बॉल, ब्रह्मास्त्र टाकला गेला नमित पाटील यांच्या माध्यमातून. आता 9 मध्ये बनवायच्यात 15 धावा.
9 चेंडू 15 रनची गरज आहे. पुन्हा एकदा 4 झालेत सर्व खेळाडू CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बे टीमचे. भूषण पाटील पहिल्या बॉल पासूनच होते. 9 मध्ये 15 बनवायचे आहेत. नमित पाटील राईट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा ब्लॉकल चेंडू टाकला गेला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. क्रिश मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमने पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून दिलंय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. विघ्नेशजी मडवी सर आम्हाला सकाळपासून सांगतात की ही जी खेळपट्टी आहे ना ही गोलंदाजांना भरपूर मदत करते. या खेळपट्टीवरती पहिल्या इनिंग मध्ये धावा कमी होतात परंतु सेकंड इनिंग मध्ये रन चेस लवकर होतात. पहा पहिली मॅच झाली होती प्रियदर्शिनी बेलापूर आझाद खिरणे. त्यामध्ये आझाद खिरणेने 5 ओव्हरमध्ये फक्त 33 धावा बनवल्या होत्या. प्रियदर्शिनी बेलापूर टीमने 2 ओव्हरमध्ये त्या धावा ज्या आहेत ते चेस केल्या होत्या. त्यानंतर प्रियदर्शिनी बेलापूर आणि धारावेची मॅच झाली होती. मच्छिंद्र स्मृती धारावे टीमची मॅच झाली होती कोलशेट टीमच्या विरोधामध्ये. तिथे धारावे टीमने धावा डिफेंड केल्या होत्या. 48 समथिंग काहीतरी धावा होत्या त्या डिफेंड केल्या होत्या. त्यानंतर बेलापूर आणि धारावे पुन्हा एकदा मॅच लागली. त्यामध्ये धारावे टीमने पुन्हा एकदा 58 धावा डिफेंड केल्या. 4 बॉलमध्ये 7ची मॅच आली होती. धारावे टीमने त्या धावा ज्या त्या डिफेंड केल्या होत्या. आणि या अगोदरची मॅच जर पाहिली आपण 8 मध्ये 15 बनवायच्यात. 8 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोळीवाडा संघ. पहिल्या इनिंग मध्ये जास्त धावा झाल्या नाहीयेत. ऐरोली कोळीवाडा टीम तुम्ही मॅच पाहिली होती आणि सहजरित्याने चेस केले होते. अगदी 2 ते 3 ओव्हरमध्ये मॅच कंप्लीट केली होती CR पाटील फाउंडेशन कुमार तुर्बे टीमने. आणि या मॅच मध्ये तेच करत आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये सध्या स्ट्रगल करतोय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघ. अच्छा दिवसामध्ये 350 व्ह्यूअर्स सध्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आणखीन एक चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नमित पाटील भूषण पाटील ही बातचीत झाली असणार आहे चिन्मय, कारण की या अगोदर भानुदासने नमितला रीड केलं होतं की क्रिश मात्रेला जो बॉल रिलीज केलेत त्याने ते भरपूर वेगाने टाकले होते. ओव्हरपिच बॉल होते यॉर्कर पद्धतीचे बॉल परंतु आल्या पहिलाच बॉल सरप्राईज केलाय. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल पकडलाय नमित पाटीलने. भानुदास मात्रेचा खेळ संपुष्टात आलाय आणि राहुल हा थोडासा टेन्शन मध्ये जरूर दिसतोय. काही हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे. मॅच अजूनपर्यंत संपलेली नाहीये. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. CR पाटील फाउंडेशन भूषण पाटील यांचा संघ सांगतोय उल्वे नोड मध्ये तुम्ही दादा संघ असाल परंतु नवी मुंबईमध्ये आम्ही शेर आहोत असा भूषण पाटीलचा संघ सांगतोय सध्या बामणडोंगरी टीमला. 6 मध्ये 15ची गरज आहे. मॅच दोन्ही बाजूने ओपन असं नाहीये की पूर्णपणे पकड निर्माण केली आहे भूषण पाटीलच्या टीमने. 6 मध्ये 15 धावा या होऊ शकतात. मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संदेश पाटील ज्याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे. बॅटिंग ऑर्डर मधला हा भरपूर मजबूत फलंदाज आहे. 6 चेंडू 15ची गरज आहे या मॅच मध्ये. हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल तुम्ही सांगितलं होतं की सोनारीच्या मैदानावरती आम्ही 3 ओव्हरमध्ये 15 धावा डिफेंड केल्या होत्या. आता जाणवत आहे की समोरच्या टीमला कसं वाटलं असेल ज्यावेळेस आपण या धावा डिफेंड करत होतो. 6 मध्ये 15ची गरज. हेमंत पाटील राईट ऑन द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल ओव्हर पिच चेंडू होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडली आहे. आता 5 मध्ये बनवायचे 15 धावा. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघ आता पकड निर्माण केलेली आहे. तर बॅटर जे आहेत ना आता मैदानाच्या आतमध्ये जीत खोत चालत आदित्य पाटील चालत. जास्त बॅटिंग येत नाही या दोन्ही बॅटर्सला आणि सध्या त्यांच्यावरती मॅच येऊन ठेपलेली आहे. 24 बॉल होते. 24 बॉल मध्ये 25 धावा बनवायच्या होत्या फक्त. बॉल पासन एकच धाव वरती होती टार्गेट. एकच धाव वरती होता टार्गेट आणि तो टार्गेट चेस करत असताना कंबर पूर्णपणे मोडली आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमची. 5 मध्ये बनवायच्यात आता 15 धावा. जीत खोत स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत पाटील तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक राकेश निलगोंडे पाहायला मिळतोय. एक सिंगल रन 4 मध्ये बनवायचे आता 14 धावा. 4 चेंडू 14ची गरज आहे. आदित्य पाटील स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वाटलं नव्हतं अशी मॅच येईल. असं वाटलं होतं की लवकर मॅच संपेल परंतु मास्टर माइंड भूषण पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसतात. नवी मुंबईचा कोहिनूर अभिमान आपल्या नवी मुंबईचा.
त्याने मात्र या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिलीच नव्हती जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. पहिल्या इनिंग मध्ये जे काय झालं ते विसरून जायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक उमेश कांबळे भरपूर वेगाने येतात. एक रन कंप्लीट झाली आहे. एकाच रन वरती संतुष्ट मानावा लागणार आहे. आता धावा बनवायच्या आहेत. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13 रनची गरज. 3 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 13. मॅच अजून संपलेली नाहीये. दमट वातावरण आहे ना, कारण की संध्याकाळचं वातावरण म्हटल्यानंतर बॉल जास्त प्रमाणामध्ये ट्रॅव्हल होत नाहीये, म्हणून मॅच जी आहे ना ती झुकली. आता CR पाटील फाउंडेशन कुमारलन तुर्बे टीमच्या बाजूने. 3 बॉल 13 रनची गरज. यावेळेस हा बॉल व्हाईट बॉल टाकला गेलाय. 3 बॉल 12 रनची गरज आहे. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज. वॉट अ मॅच. या मॅचने मात्र घाम फोडला बामणडोंगरी टीमला. सुरुवातीला घाम फोडला होता बामणडोंगरी टीमने तुर्भे टीमला. 3 बॉल 12 रनची गरज. एखादा षटकार या बॉलवरती आला तर मॅच बनेल. यावेळेस फटका. पुन्हा एकदा इलेव्हेशनची कमतरता. चेंडूच्या खाली आहेत क्षेत्ररक्षक. कॅच पकडली जाईल. आता 2 मध्ये बनवायच्या आहेत 12 धावा. स्कोर कार्ड वरती धावा फक्त लागल्यात त्या म्हणजे 13 धावा लागल्यात. 7 गडी बाद. 8 गडी बाद झालेत. नक्की जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम खेळते का मैदानाच्या आतमध्ये. जे लाईव्ह पाहत असतील ना त्यांना वाटत असेल की जो मेन संघ जो आहे ना तो दुसरी स्पर्धा खेळत असेल आणि इथे जे आहेत ते बाकीचे स्क्वॉडमध्ये जे खेळाडू असतात तो संघ खेळतोय. पण तो खरा म्हणजे आहे ना कंबर मोडली आहे बामणडोंगरी टीमची तुर्बे टीमने. 2 मध्ये बनवायच्यात आता 12 धावा. 13 वरती 8. सचिन नाईक यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चालल्यात. कॅप्टन तेजस म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. दोन मध्ये 12 बनवायचे आहेत. तेजस म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस फटका चांगला आहे परंतु एक सिंगल रन आणि CR पाटील फाउंडेशन टीम 25 धावा डिफेंड करण्यामध्ये यशस्वी झाला. एकदा जोरदार टाळ्या या टीमसाठी. नवी मुंबईमध्ये येऊन जर तुम्ही आम्हाला हरवण्याचं स्वप्न जर पाहत असाल ना तर तुम्ही नका पाहू असं सांगत असताना CR पाटीलला फाउंडेशन कुमारलन तुर्बे टीम. उलवे नोड मधला रायगड परिसरामधला दादा संघ आणि त्या दादा संघाला मात्र नवी मुंबईमध्ये धूळ चारली आहे भूषण पाटीलच्या टीमने. अभिनंदन CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम. खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात आणि बामणडोंगरी टीम यांचाही मी आभार व्यक्त करतोय. भरपूर मोठा संघ आहे आणि रायगड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना 2 वर्ष पुरस्कृत केलं गेलं होतं अव्वल दर्जाचा संघ म्हणून. आणि क्रिकेटचा हाच तर खेळ आहे ना. कधी तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा जिंकता. 7 ते 8 लाखाची स्पर्धा तुम्ही जिंकता तर कधी तुम्ही 1 लाखाची स्पर्धा खेळत असताना पहिल्या मॅच मध्येही बाहेर जाऊ शकता. आता मॅच होईल नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये 2 दादा संघ. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. मचिंद्र स्मृती दाराबे आणि CR पाटील फाउंडेशन कुमारलन तुर्बे संघ. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच स्वप्नील यांना विनंती करतोय. आपल्या शुभस्य टॉस करून घ्यायचं. स्वप्नील यांना विनंती करतोय. नमित पाटील हे ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. खूप चांगली गोलंदाजी केली अभिने, राकेशने, नमित पाटीलने, हेमंतने आणि बामणडोंगरी टीमला मात्र पराभूत केलं. हार्डलक टीम जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी एक अव्वल दर्जाचा संघ आज या स्पर्धेतनं बाहेर चालला. पहिली मॅच बोनकोडे टीमच्या अगेन्स्ट त्यांची होती परंतु टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय मचिंद्र स्मृती दारावे टीम.